या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका आणि या मान तालुक्याच्या परिसरामध्ये शिखर शिंगणापूर नावाचं गाव आहे. आणि या ठिकाणी या सह्याद्रीच्या रांगेमध्ये देवादेव महादेवांचं अतिशय भव्य असं मंदिर आहे. या ठिकाणाला आपण शिंगणापूर असं म्हणतो, मोठा महादेव असं म्हणतो. या ठिकाणाला दक्षिण काशी म्हटलं जातं. साक्षात कैलास पर्वत या ठिकाणाला म्हटलं जातं. तर या ठिकाणी देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह झाला होता. आणि या विवाहाचा साक्षीदार म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्या साक्षीनं या ठिकाणी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, दुसरा विवाह. तर बांधवांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या ठिकाणी कसे आले, या ठिकाणी दुसरा विवाह का झाला, या गावाला शिखर शिंगणापूर का, सगळं रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. विचार करा, कैलासावरून भगवान शिवशंकर या ठिकाणी कसे आले आणि आजही या ठिकाणी हा विवाह सोहळा साजरा केला जातो. 25 ते 30 लाख शिवभक्त या ठिकाणी येतात. सगळं रहस्य जाणणार आहोत. अहो विचार करा, छत्रपती शिवरायांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं. त्या छत्रपती शिवरायांचं हे कुलदैवत आहे, कुलस्वामी आहे. आपला महादेव हे दैवत आपलं कुलस्वामी आहे ना. मग हा व्हिडिओ आपण स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. अक्षरशः आपल्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. आणि शेवटी आम्हाला कमेंट हर हर महादेव अशी अभिमानानं आम्हाला कमेंट करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण एक सबस्क्रायबर्स आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची पुढे ऊर्जा देतो. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे. देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आणि एक स्वर्ग सुखाचा आनंद मिळणार आहे आपल्या या कथेमधून. तर बांधवांनो, कैलासावरती देवादेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते. आणि बोलता बोलता माता पार्वती देवादेव महादेवांना म्हणाले, हो हे नाथा, आज आपण सारीपाटाचा डाव खेळायचा का. महादेवांनी माता पार्वतीचं हे बोलणं ऐकलं आणि महादेवने म्हणाले, देवी तुमच्या इच्छा असेल तर आज आपण सारीपाटाचा डाव नक्की खेळू. माता पार्वतीने त्या ठिकाणी अट टाकली आणि देवी म्हणाली, नाथा सारीपाटाचा डाव तर खेळू, परंतु जो कोणी हा डाव हरेल त्यानं संपूर्ण राज्य मला द्यावं आणि माझा दास बनावं. आणि मी जर हरले हा सारीपाटाचा डाव तर मी त्याची दासी होईल. भोळा शिवशंकर मातेचं बोलणं ऐकले आणि हा म्हणाले. आणि कैलासावरती हा सारीपाटाचा डाव खेळायला सुरुवात झाली. समोर अधिमाया शक्ती, आणि अधिमाया शक्तीनं आपल्या मायेनं या भोळ्या शिवशंकराला सारीपाटाच्या डावामध्ये हरवलं. त्रिशूल, डमरू आणि हे संपूर्ण राज्य कैलासाचं अधिमायेनं त्या ठिकाणी जिंकलं. भोळा शिवशंकर हरला आणि महादेव रागावून बसले. हो, दोघांची या ठिकाणी भांडणं लागली होती. 33 कोटी देवही या ठिकाणी या भांडणामध्ये शिरू शकत नव्हते, कारण तिसरा डोळा उघडला तो जळून जाईल. कुणीच जात नव्हतं मध्ये आधी. इंद्रदेवानं नारद मुनी यांना सांगितलं, ब्रह्मपुत्र नारद तुम्हीच सोडवा आता ही. आणि साक्षात ब्रह्मपुत्र नारद मुनी देवादेव महादेवांच्या समोर गेलेत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नारद मुनी म्हणजे कळीचे नारद मुनी, भांडणं सोडवण्याच्या ऐवजी लावणार. नारद मुनी महादेवांना सांगितलं, अहो देवा, तुम्ही महादेव अखंड विश्वाचे मालक आणि एका स्त्रीकडून तुमचा अपमान हरावं तुम्ही. हे नारदाचं बोलणं देवादेव महादेवांना लागलं. हो, आणि भगवान शिवशंकर रुसले आणि सगळं हे राज्य सोडून देवादेव महादेव सह्याद्रीच्या कड्या कपारेमध्ये येऊन बसले, तपचार्या करू लागले. आणि ती जागा म्हणजे आज भव्य असणारं शिखर शिंगणापूर, तो सह्याद्रीचा भाग. इकडे माता पार्वती कैलासावरती बेचैन होऊन बसली, कारण शिव आणि शक्ती ही एकत्रित असते बघा, संघटित. शिवाशिवाय शक्ती राहू शकत नाही आणि शक्तीशिवाय शिव राहू शकत नाही. आणि इकडे कैलासावरती माता पार्वतीला अजिबात करमत नव्हतं. बेचैन झाली माता आणि महादेवांचा शोध करू लागली. महादेव सापडत नव्हते, परंतु अधिमाया शक्ती हो अंतर्ज्ञानानं पाहिलं की महादेव सह्याद्रीच्या कड्याकापारीमध्ये तपचार्या करत आहेत. परंतु मी जर असे गेले तर महादेव कैलासावरती परत येणार नाही. आणि म्हणून माता पार्वतीनं त्या ठिकाणी सुंदर असं एका भिल्लिनीचं रूप घेतलं, आदिवासी महिला.
अतिशय सुंदर रूप घेतलं आणि माता पार्वती या सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यामध्ये आली आणि भगवान शिवशंकराची तपश्चर्या करू लागली, परंतु भिल्ल स्वरूपामध्ये. महादेव प्रसन्न झाले, म्हणले तुला काय पाहिजे? भिल्लीने स्वरूपात असणारी माता पार्वती म्हणली मला विवाह करायचा. भगवान शिवशंकरला राग आल्या आणि आपल्या जटा त्या ठिकाणी आपटल्या. आणि आजही जटा आपटलेली जागा शिखर शिंगणापूरला आजही पाहावयास मिळते. आता हे सगळं झाल्यानंतर हे विश्व चालण्यासाठी शिवशक्तीची जरूरत ही निश्चित असते. मालक आणि मालकीने बघा सगळ्यांच्या. क्षीरसागरामधून भगवान श्री हरिविष्णू त्यांनी माता लक्ष्मी या सह्याद्रीच्या पर्वतावरती आली, म्हणजेच शिखर शिंगणापूरला. आणि प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देवानी माता लक्ष्मी यांनी मध्यस्थी केली. या ठिकाणी महादेवांना समजावलं आणि भगवान शिवशंकर आणि माता पार्वतींचा दुसरा विवाह या जागेवरती झाला बघा, यांच्या समोर. आणि आजही त्या ठिकाणी या विवाहाची साक्ष ही 2 शिवलिंग गाभाऱ्यातली आपल्याला देत आहे. एक शिवलिंग म्हणजे महादेव आणि माता पार्वती आणि दुसरं शिवलिंग म्हणजे देवादिदेव विष्णुदेव आणि माता लक्ष्मी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने भगवंत त्या ठिकाणी आले. परंतु आता दुसरं रहस्य, ही 2 असणारी शिवलिंग प्रथम कोणाला दिसली आणि भव्य असणारं मंदिर हे कोणी बांधलं? सुंदर असं रहस्य. अहो, आजही या मंदिराचा एक एक खांब जर आपण पाहिला, आपल्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात की जणू आपण स्वर्गातच आलो आहोत असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर मित्रांनो, सुंदर अशी याची गोष्ट सांगितली जाते. खरीखुऱ्या कुठलीही दंतकथा नाही, सत्यकथन आहे सगळे. तर मित्रांनो, यादव कुळी म्हणजेच देवगिरीचा राजा सिंगण नावाचा राजा होता. आणि हा सिंगण राजा या परिसरात आला होता. सह्याद्रीच्या कड्याकपारीत या लाखो सैन्य त्याच्याबरोबर होतं. आणि या सिंगण राजाला एक भयानक आजार झालेला होता, म्हणजे चामडीचा आजार, कुष्ठरोगासारखा. अनेक उपचार केले, अनेक वैद्य आणले, राजाचा आजार बरा होऊ शकत नव्हता. आणि या सिंगण राजाकडं गायी होत्या बघा भरपूर दुधासाठी. आणि त्याचं सैनिक राजाचं या छावण्याच्या परिसरात होत्या. आणि त्याचं सैनिक गाया या डोंगराला चरायला सोडायच्या. आणि या सगळ्या गायामध्ये एक गाय होती की ती गाय वानसुटी होती बघा, कधीच गाभण राहत नव्हती. परंतु या परिसरात आल्यापासून ही गाय एका ठिकाणी जायची आणि आपला दुधाचा पान्हा त्या ठिकाणी सोडायची. आणि ती जागा म्हणजे मित्रांनो, आज ज्या ठिकाणी गाभाऱ्यातली शिवलिंग आहेत स्वयंभू, त्या जागेवरती ही गाय दुधाचा अभिषेक करत. आता ह्या सैन्यांनी आपल्या राजाला सांगितलं, सिंगण राजाला, महाराज एक गाय आपली वांझुटी गाभण नाही आणि एका जागेवरती दररोज ती दूध सोड. राजाला आश्चर्य वाटलं. राजा आला आणि ज्या जागेवरती ती गाय दुधाचा अभिषेक करत होती, आपल्या धारा सोडत होती, ती जागाच राजानं खोदण्याचं ठरवलं. सैन्य बोलवलं, आपलं जागा खोदू लागले. काय चमत्कार! जागा खोदल्याबरोबर ती दिव्य शिवलिंग त्या ठिकाणी राजाला दिसली. आणि शिवलिंग दिसल्याबरोबर हजारो सूर्यांचा प्रकाश त्या ठिकाणी त्या शिवलिंगातून बाहेर पडला की सगळ्यांचे डोळे झाकले बघा. राजा आश्चर्यचकित झाला. आणि याच्याच आजूबाजूला असणारं कुंड राजाला पाण्याचं दिसलं. त्या कुंडातल्या पाण्यानं राजानं अंघोळ केली. हो, काय चमत्कार! अंघोळ केल्याबरोबर राजाचा जो रोग होता, आजार होता कुष्ठरोगासारखा, तो आजार क्षणार्धात बरा झाला. राजाला गगनात मावेनासा आनंद झाला. आणि राजानं ठरवलं की या ठिकाणी भगवान शिवशंकराचं भव्य असं मंदिर उभं करायचं, की परिसरात कुठेही असं मंदिर नाही झालं उभं, असं करायचं बघा. आणि भव्य त्या ठिकाणी या शिंगणापूरच्या मंदिराचं काम चालू झालं. कोरीव दगडी लांबून आणत होते आणि ह्या मंदिराचं काम चालू झालं. आणि मंदिराचं काम चालू झालं असतानाच जे कुंड होतं पाण्याचं, त्या कुंडातलं पाणीच लुप्त झालं. राजा आजूबाजूच्या परिसरात पाहू लागला की पाणी गेलं. आणि राजाला दिसलं त्या ठिकाणी 8 तीर्थ म्हणजे 8 जागेवरती पाणी दिसलं. आणि राजानं याच्यानंतर बघा ही 8 मंदिरं सुद्धा याच राजानं बांधली. तर अशा प्रकारे हे शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर या सिंगण राजानं उभं केलं. भव्य मंदिर. आजही तुम्ही त्या ठिकाणी जाता आणि जर तुम्ही जाऊन पाहिलं या मंदिराकडे नीट निरीक्षण करून, एक एक खांब आणि मंदिराचं शिखर, गाभारा, अतिशय कोरीव काम हो, स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला मिळतो. मित्रांनो, हे मंदिर पुरं झालं. आणि मंदिर पुरं झाल्यानंतर या सिंगण राजानं ठरवलं की शिवपार्वतीचा विवाह या ठिकाणी पहिला करायचा. राजाकडे असणारं वेगवेगळे जाती धर्माचं सगळं सैन्य, लाखो, आजूबाजूच्या परिसरात राजानं आमंत्रण दिलं की भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या लग्नाला या. लाखो लोक
जमा झाली आणि भव्य विवाह सोहळा पहिला या शिंगण राजानं केला. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिवशंकर कैलासावरून शिखर शिंगणापूरला आले. हो मित्रांनो, पुढचं रहस्य अनेक रहस्यात जाणणार होता. हजारो वर्षाचा काळ पुढे निघून गेला आणि निसर्ग नेमाने या मंदिराला तडे जाऊ लागले आणि या मंदिराचा जीर्णोद्धार महादेवांनी कसा करून घेतला पहा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. कसा केला पहा. मालोजीराजे भोसले यांची परिस्थिती एवढी काही मोठी नव्हती बघा. अहिल्यानगर भागात राहत होते आणि एके रात्री भगवान शिवशंकर स्वप्नात आले आणि सांगितलं, मालोजी राजे, अहो तुमच्या शेतात धन आहे. जागा दाखवली प्रत्यक्ष महादेवांनी. सकाळ मालोजी राजे गेले तर धन त्या ठिकाणी होतो. उकरल्यानंतर मालोजी राजांनी ठरवलं की महादेवांनी दिलेलं धन हे महादेवांच्याच कामी लावायचं. आणि मित्रांनो, हे या धनाचा जो पैसा आहे या पैशाचा उपयोग मालोजी राजांनी शिंगणापूरच्या मंदिरासाठी केला बघा. सगळी डागडुजी चालू केली. आजही तुम्ही जाऊन पहा की जुना खांब आणि एक त्या ठिकाणी नवीन खांबाचा आधार दिलेला आपला पाहावयास मिळतो. लक्षात घ्या, जुनं जे त्याचं होतं ती कुठलीही बदल केला नाही. मालोजी राजांनी सुंदररित्या त्याची सगळी डागडुजी केली. एवढंच नाही तर त्या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी पाणी मिळावं म्हणून पुष्पक नावाचा एक तलाव त्या ठिकाणी राजांनी खाली बांधला. अनेक विहिरी खोदल्या, विहिरींची कामं केली आणि महादेवांनी दिलेला सगळा पैसा या महादेवाच्या मंदिराकडे लावला बघा. छत्रपती शिवरायांच्या आजोबांनी, मालोजीराजे भोसल्यांनी. एवढंच नाही मित्रांनो, हे जे आपलं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवरायांनी, छत्रपती आपल्या शंभूराजांनी, तर दरवर्षी छत्रपती शिवराय, मासाहेब आपल्या जिजाऊ या मंदिराला भेट देत होत्या. नतमस्तक होतोय महादेवांच्या पायाशी छत्रपती शिवराय, कारण त्यांचे कुलस्वामी आहेत. वर्षातून 2दा 3दा कुठेही कामगिरीला जायचं म्हणलं की महादेवांच्या पायाशी नतमस्तक व्हायचे आणि मगच आशीर्वाद पुढे घेऊन जायचे. मित्रांनो, विचार करा, एवढं महादेवांचं हे दैवत आपलं आज आपल्या महाराष्ट्रात आहे. प्रत्यक्षात कैलासावरून आल्यात भगवंत बघा. तर मित्रांनो, आता वर्षाचा पहिला दिवस, नववर्षाचा आपल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि याच दिवशी भव्य असणारी यात्रा या महादेवांची चालू होती. हो म्हणजेच महादेवांचा हा विवाह सोहळा. 20 ते 25 लाख लोक त्या ठिकाणी बघा या विवाह सोहळ्याला येतात. तो कसा होतो ते पहा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला विवाहाची मुहूर्त मेढ रवली जाते बघा. पंचमीला महादेवांची हळद होते आणि अष्टमीला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह रात्री 12 वाजता लागतो बघा. काय तो सोहळा. या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश गावागावातून शिवभक्त त्या ठिकाणी येतात हा विवाह सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी. आजही त्या ठिकाणी स्वर्गातून 33 कोटी देवता फुलांचा वर्षाव करतात असं त्या ठिकाणचं वातावरण झालेलं असतं. मित्रांनो, अजून रहस्य, त्या ठिकाणी जी 2 मंदिरं आहेत, देवादेव महादेवांचं मंदिर आणि खाली असलेलं अमृतेश्वर बळीचं मंदिर बघा. देवांचा राजा इंद्र आणि बळी अमृत प्राप्त करण्यासाठी या ठिकाणून तपश्चर्या गेली ते बघा, याच जागेवरती. आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्या जागेवरती इंद्रदेवाला आणि बळीला अमृत दिलतं बघा त्या जागेवरती. म्हणून त्या मंदिराला अमृतेश्वर बळी मंदिर असं म्हटलं जातं. विचार करा केवढी ही जागा भाग्याची. आणि ज्या वेळेला मित्रांनो ही भव्य अशी यात्रा भरते ना, हा विवाह सोहळा, वरचं शिंगणापूरचं आपलं महादेवाचं मंदिर, ते खालचं अमृतेश्वराचं मंदिर, या दोन्ही मंदिराची जी शिखरं आहेत त्या शिखराला एक फेटा बांधला जातो, मोठा लांब फेटा. आणि ज्या वेळेला फेटा सोडला जातो त्यावेळेला ही यात्रा संपल्याचं सिद्ध केलं जातं. शिंगणापूरच्या आपल्या महादेवाची यात्रा 12 दिवस चालते. 12 लाखो लोक, 25 ते 30 लाख लोक येतात. आणि सगळ्यात शेवटचं रहस्य मित्रांनो की शिंगणापूरच्या महादेवाच्या यात्रेमधली ज्या कावडी आहेत, महाराष्ट्र गावागावातून, अनेक राज्यातून शिवभक्त त्या ठिकाणी नद्यांचं, तीर्थांचं, वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी कावडीत घेऊन येतात बघा. लाखो भक्त असतात आणि आपल्या महादेवांना त्या ठिकाणी अभिषेक घातला जातो. नतमस्तक होऊन माघारी जातात. आणि सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाची कावड आणि मानाची कावड म्हणजे सासवड परिसरातील संत तेली भूतोजी महाराजांची कावड. मुंगी घाटातून चढते. असा घाट
की हात जरी घसरला, पाय घसरला, तर तू माणूस जिवंत राहू शकत नाही. असा घाट मुंगी घाट म्हणतात. आणि याच घाटातून तेली भूतोजी महाराजांची कावड मानवी साखळीनं ही कावड महादेवांना अभिषेक घालण्यासाठी वर जाते. ज्या वेळेला कावड थांबते, अडचण येते, धाव महाद्या म्हटलं जातं आणि महादेव धावून येतो आणि त्या अडचणीतून त्या भक्तांना सोडवतो आणि प्रत्यक्षात महादेव मदत करतो. आणि ही संत तेली भूतोजी महाराजांची कावड वर जाते आणि आपल्या महादेवांना अभिषेक घालते बघा पाण्याचा. आणि हे पाणी कऱ्हा नदीचं असतं. मित्रांनो, हे दृश्य पाहण्यासाठी लाखो लोक चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत राहतात हो या कावडीची. मित्रांनो, अनेक कावडी त्या ठिकाणी येतात, अनेक कावडी, आणि आपल्या लाडक्या महादेवांना अभिषेक घातला जातो. हा क्षण म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद तुम्हाला मिळवून देतो. म्हणून मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही असताल ना आमचा व्हिडिओ पाहत असताल तर मित्रांनो, भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा हा विवाह सोहळा पाहण्याची संधी सोडू नका. नक्की जा आपण अष्टमीला त्या ठिकाणी आणि हा विवाह सोहळा पहा. एकदा तरी जीवनामध्ये जा. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी आपला नवस पूर्ण होतो, लक्षात घ्या. तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण महादेव करतो. म्हणून तर या ठिकाणी मोठा महादेव म्हटलं जातं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सांगतो की शिंगणापूर हे नाव का पडलं. शिंगण राजानं भव्य असणारं मंदिर बांधलं म्हणून शिंगणापूर हे नाव पडलं. मित्रांनो, हे सगळं मंदिराचं रहस्य आपल्याला जर आवडलं असेल, महादेवांची कथा जर आपल्याला आवडला असेल, तर हर हर महादेव आम्हाला कमेंट अभिमानानं जरूर करा. आपण या कावडीमध्ये सहभागी असताल, आपल्या गावातून कावड जात असेल महादेवाची, आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.